तर नवी मुंबईच्या वाशीत कॉम्प्लेक्सची भिंत खचलेली आहे। भिंत खचल्यानं दुचाकींचं नुकसान झालेलं आहे। वाशीच्या सेक्टर 17 मधील कॉम्प्लेक्सची ही भिंत खचली आहे। नवी मुंबईच्या वाशीत एका कॉम्प्लेक्सची भिंत खचल्याची घटना घडली आहे। भिंत खचल्यानं उभ्या असलेल्या दुचाकींचं नुकसान झालेलं आहे। तर याच भागात एक मोठं जाहिरात होर्डिंग देखील असल्यानं मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तर नवी मुंबईच्या कॉम्प्लेक्सची भिंत खचल्याचं हे दृश्य पाहतोय। दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही भिंत कशी खचली हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। झाडही कोसळलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ही भिंत खचल्यामुळे इथे उभ्या असलेल्या पार्किंग असलेल्या दुचाकींचं मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्ही ही दृश्य पाहू शकता। एक व्यक्तीही या घटनेत बचावलेला आहे, मात्र ही भिंत खचल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक। स्वाती, नेमकं काय? नक्कीच सकाळपासून पाऊस पडत आहे, परंतु वाशी प्लाझा हा सायन पनवेल महामार्गालगतचा हे कॉम्प्लेक्स आहे आणि सायन पनवेल महामार्गावरून एक नाला जात आहे सिडकोखाली। या नाल्याच्या फ्लो वाढल्यामुळे ही भिंत जी आहे ती खचलेली आहे। एकंदरीतच नाल्याजवळून गॅस पाईपलाईन तसेच डिझेलची पाईपलाईन जात आहे, त्याच्यामुळे तिथे नाल्याला कॉन्क्रिटीकरण करून देण्यात आलेलं नाही। याच्यामुळे मातीच्या भरावाचाच तो नाला होता आणि त्याचा प्रेशर वाढल्यामुळे जी भिंत वाकलेली होती ती पूर्णपणे पडलेली आपल्याला बघू शकतो। त्याच्यामुळे जवळपास 10 ज्या दुचाकी आहेत की त्याच्या खाली अडकल्या होत्या, एक टेम्पो देखील अडकलेला आहे। सुदैवाने यामध्ये आपण बघतो सीसीटीव्ही मध्ये एक माणूस तिथून पास असतानाच ती भिंत जात असताना ती भिंत कोसळलेली आहे, परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झालेली नाहीये की इतर कोणालाही याच्यामध्ये दुखापत झालेली नाहीये। पण ही दुर्घटना मोठी होऊ शकली असती जर कोणी तिथे उभं असतं किंवा बसलेलं असतं गाडीवरती, तर नक्कीच त्यांना दुखापत होऊ शकली असती। एकंदरीतच या ठिकाणी जेव्हा ही दुर्घटना झाल्यानंतर तात्काळ महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल यांनी धाव घेतलेली आहे आणि आता दुचाकी काढण्याचं काम सुरू आहे। निश्चित स्वाती, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। तर आता या ठिकाणाहून आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नवी मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार आहे आणि याचाच परिणाम म्हणून वाशी सेक्टर 17 येथील वाशी प्लाझा येथे भिंत ढासळलेली आहे। आपण बघतो ही जमीन खचल्याचाच प्रकार आपल्याला दिसून येते। इथे वॉल कंपाऊंड होतं ते पूर्णपणे खाली गेलेलं आहे आणि जमीन खचून ही वॉल कंपाऊंडर मध्ये आल्यामुळे ही जी भिंत आहे ती गाड्यांवर पडलेली आहे। आपण बघताय की गाड्या काढण्याचं काम अग्निशमन दलाकडनं सुरू आहे। मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत, दुचाकी ज्या आहेत त्या पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे 4 चाकी टेम्पो देखील इकडे छोटा जो आहे तो यामध्ये अडकलेला दिसून येत आहे। एकंदरीतच आपण बघतोय की कशा प्रकारे ही भिंत खचलेली आहे। खूप मोठी दुर्घटना होऊ शकत होती, परंतु याच्यामध्ये कोणतेही जखमी झालेले नाहीये सुदैवाने आपण म्हणू शकतो। एकंदरीतच या प्रकरणामध्ये आपण बघतोय की युद्ध पातळीवरती जे आहे ते काम सुरू आहे, गाड्या काढण्याचं काम सुरू आहे। यामध्ये आपण बघतोय की महापालिकेचं आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते देखील आहे। आपल्यासोबत विभाग अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे ही दुर्घटना झालेली आहे? कोणी अडकलं होतं का? काही जखमी आहेत का? वाशी प्लाझाच्या मध्ये आणि गटाराच्या मध्ये जी भिंत होती त्या भिंतीवरती वाहने आणि पार्क केल्यामुळे आणि पावसाच्या जोरामुळे या दोन्ही घटना एकत्र झाल्यामुळे ती भिंत कोसळलेली आहे आणि त्या भिंतीच्या बाजूला असलेल्या मोटरसायकल्स आणि टेम्पो आहेत ते गटारामध्ये पडले। तसं वैयक्तिकरित्या कोणाचे काही इंजुरी वगैरे झाले अशा प्रकारची कोणतीही सूचना अद्यापर्यंत नाही आहे। सर, आपल्याकडे कसं काम सुरू आहे आता? अग्निशमन दल आले, आपत्ती व्यवस्थापन आलेले आहे? आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल यांच्यातर्फे जे मध्यंतरी वृक्ष आलेले आहेत पडलेले ते काढण्याचं काम सुरू आहे। त्या गटारात पडलेल्या मोटरसायकल्स आहेत आणि टेम्पो हा लवकरच काढून घेण्याचं काम सुरू आहे। नक्कीच आपण बघतोय आपत्ती व्यवस्थापनाचं काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कॉम्प्लेक्सचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहे। सर, कॉम्प्लेक्स मध्ये गेली घटना आहे आणि आपण बघतोय की मोठा बोर्ड देखील, साइन बोर्ड इथे मोठ्या होर्डिंग आहे आणि तो जवळच भिंत खचलेली किंवा माती खचलेली आहे, काय सांगा? अशी आहे की ही जी भिंत आहे या भिंतीच्या मागे महानगरपालिकेने एक मोठासा नाला तयार केला होता। हा नंतर तयार केलेला नाला आहे
आणि हा नाला तयार केल्यानंतर मला वाटतं काही वर्षांमध्ये ही जी भिंत आहे ही ऑटोमॅटिकली थोडीशी टिल्ट झाली होती, कारण त्यांनी जे बांधकाम केलं त्यावेळेला त्यांनी ते मला वाटतं पूर्ण जे RCC जो रिटेन्शन वॉल असते जी असते ती रिटेन्शन वॉल त्यांनी बांधलेली नव्हती, कारण ह्या